आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय भक्ती न केल्याने खूप दुःख होईल। सूक्ष्म वेदात म्हटले आहे, यह संसार समझदा नाही, कहंदा शाम दोपहरेनु, गरीबदास यह वक्त जात है, रोवोगे इस पहरेनु। भावार्थ, आध्यात्मिक ज्ञानाच्या अभावामुळे परमात्मा यांच्या विधानाशी अपरिचित असल्या कारणाने हा प्राणी या दुःखाच्या घर संसारामध्ये महान कष्ट भोगत आहे आणि यालाच सुखाचे स्थान मानत आहे। जसे एक व्यक्ती हरियाणा प्रांतामध्ये जून महिन्यामध्ये दिवसा 12 किंवा 1 वाजता दारू पिऊन तळपत्या उन्हात पडला आहे, घामाने वाईट हाल झाले आहेत, शरीर वाळूने माखले आहे, त्याला एक व्यक्ती म्हणाली, अरे भाऊ उठ, तुला एका झाडाखाली बसवतो, तू इथे उन्हात तळपडत आहेस। दारुडा म्हणतो की मी बिलकुल ठीक आहे, मजा येत आहे, काहीच त्रास नाही। एक व्यक्ती काही कारणास्तव कोर्टामध्ये गेला, तिथे त्याचा नातेवाईक भेटला, एकमेकांना कुशल मंगल विचारले, दोघेही म्हणाले सर्व ठीक आहे, मजेत आहेत। एका व्यक्तीचा एकुलता एक मुलगा खूप आजारी होता, त्याला PGI मध्ये भरती केले होते। मुलाची वाचण्याची आशा खूप कमी होती। अशा परिस्थितीत आई वडिलांची काय अवस्था असते सहजपणे समजले जाऊ शकते। नातेवाईक भेटायला आले आणि विचारले की मुलाची तब्येत कशी आहे। वडिलांनी सांगितले वाचण्याची काही शक्यता नाही। नंतर विचारले बाकी सर्व ठीक आहे। वडील म्हणाले की सर्व मजेत आहे। विचार करा, दारूच्या नशेत भर उन्हाचे चटके झेलत होता तरी देखील म्हणत होता की मजा येत आहे। कोर्ट कचेरीमध्ये जे नातेवाईक भेटले दोघेही म्हणत होते की सर्व मजेत आहे। विचार करा, जी व्यक्ती कोर्टाच्या शुक्ल काष्टात अडकली आहे तिला स्वप्नात देखील सुख होत नाही, तरी देखील दोघेही म्हणत होते की मजेत आहोत, अर्थात आनंदी आहेत। ज्या व्यक्तीचा एकुलता एक मुलगा मृत्यूशय्येवर असेल त्याला मजा कसली। म्हणूनच सूक्ष्म वेदात म्हटले आहे की या दुःखमय संसारामध्ये हा प्राणी महाकष्टाला सुख मानत आहे। यह संसार समझदा नाही, कहंदा शाम दोपहरेनु, गरीबदास यह वक्त जात है, रोवोगे इस पहरेनु। भावार्थ, संत गरीबदासजी यांनी सांगितले आहे की मनुष्य जन्म प्राप्त करून जी व्यक्ती भक्ती करत नाही ती कुत्रा, गाढव इत्यादी योनीमध्ये दुःख भोगते। कुत्रा रात्री आकाशाकडे तोंड करून रडत असतो। म्हणूनच गरीबदासजी यांनी सांगितले आहे की ही मानव शरीराची वेळ एकदा हातातून निघून गेली आणि भक्ती केली नाही तर या वेळेला हा प्रहर आठवून रडत बसाल।